दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निमित्त वह्यांचे वाटप। स्थानिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक 8-9 तळोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले। नवीन वर्गात प्रवेश करतानाच हातात नव्या कोऱ्या वह्या मिळाल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दोडे गुजर समाजाने हा उपक्रम राबविला। मान्यवरांची उपस्थिती। कार्यक्रमाप्रसंगी समस्त दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष बापू पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, विश्वस्त मोहन पाटील, प्रशांत पाटील, भरत पाटील, राजेंद्र चौधरी, पंकज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुकुंदा बोरसे सरांनी उपस्थितांचे स्वागत केले व समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले। शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य आहे। दोडे गुजर समाजाच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच नवा उत्साह निर्माण होईल। मुकुंदा बोरसे मुख्याध्यापक। हा यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी प्रदीप पाटील, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील आणि विशेष परिश्रम घेतले व सहकार्य केले। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी दोडे गुजर समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। समाज पंच कमिटी नंदुरबार तापी जिल्हा आणि नवयुवक मंडळ तळोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने सन्माननीय मुख्याध्यापक 8 नंबर शाळा तळोदा आणि शिक्षिका मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समाजाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना आमच्या ट्रस्टीच्या वतीने एक छोटासा का होईना वह्या वाटप कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घोषवाक्य दिलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आता सरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। आपण काही गेल्या वर्षी 2-3 वर्षाच्या गेल्या काळामध्ये पाहिलं होतं की इथं आपले कलेक्टर साहेब राजेंद्र भारूड यांनी अशाच एका छोट्याशा जिल्हा परिषद शाळेमधनं शिक्षण घेऊन त्यानंतर ते अक्कलकोव्याला सुद्धा नवोदयमध्ये होते राजेंद्र भारूड साहेब। एक त्यांनी शिकण्यासारखं आपल्या डोळ्यासमोर आदर्श देऊन गेलेले आहे की शिक्षण काय असतं हे आपल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याने आपल्या डोळ्यासमोर ते उदाहरण दिलेलं आहे। त्यामुळे आजच्या विद्यार्थी हा नक्कीच पुढे जाऊन राजेंद्र भारूड तरी होईल अशी आम्ही समाजाच्या वतीने खात्री बाळगतो आणि सांगतो जय हिंद, जय भारत। सर्वस्व दोडे गुजर समाज यांच्यातर्फे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करायचा त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे त्यांचं मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शालेय विकास समिती 8 नंबर शाळा यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेली 2002 पासून या शाळेमध्ये मी कार्यरत आहे। 2002-2013 मध्ये 5 वर्ष घ्या बाहेर, नंतर 2018 पासून या ठिकाणी मॅडम येत। शिका, संघटित व संघर्ष करा हा जे उद्घोष वाक्य त्यांनी वापरलेले, ज्यांना विश्वरत्न क्रांती सूर्य सिंबल ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, तुम्ही शिक्षण वाढले सुद्धा आहे आणि समाज शिकला, समाज जागृत होतो। पहिला समाज जागृत केलं पाहिजे, त्यांना अगोदर शिक्षण हे महत्वाचं आहे। आणि 2002 ते 2026 पर्यंतच्या एकामध्ये मला घडून आलेले की ज्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली त्या व्यक्तीला पुस्तक मिळत होतं, शाळेच्या बाहेर बसून तो इथे अभ्यास करत होता आणि आजपर्यंत कोणी रेकॉर्ड केलं नाही। आज ठीक आहे, आजूबाजू शाळा पण झाले सर, 250 संख्या होती या शाळेची। आणि समस्त दोडे गुजर परिवार, समस्त दोडे गुजर सर्व समाज यांचं मी मनापासून कौतुक करतो। मंदिरात पैसे देण्यापेक्षा
शिक्षणाच्या मंदिरात द्या तुम्ही. भोंदूबाबा तयार होणार नाही. ज्याच्या हाताने लेखणी असेल, तलवार लेखणी तलवार आहे ती, बुद्धी असेल, ज्ञान असेल, तो भोळ्या बाबा समाज होणार नाही आणि अशा लोकांचं नाणी कोण मानणार नाही. म्हणून बोलासाठी भरपूर आहे. सर्व रात्री मोत झालेली सुरतला. परवा मी गेलो रात्रीवर 3 वाजता आलो. तुमचा कॉल आला, थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी क्षमस्व मागतो मी. आणि तुमचं मनापासून आदर करतो. आणि या असे हे बाबत तयार होईल, समाज जागरूक होईल, सुदृढ होईल. आणि तुमच्यासारख्या लोकांचा पाठिंबा जर असे गोड झाला तर खरंच आपला देश आणि भविष्य सुदृढ होईल. अजून पुन्हा तुमचं मनापासून स्वागत. संख्येने आपल्या शाळा, जिल्हा परिषद शाळा, मोफत शिक्षण या सगळ्या गोष्टी खूप पूर्वीपासून चालत आहे आणि हे दिलं गेलं म्हणूनच शाळेत पुढे वळत आहेत. आणि आमच्या विद्यार्थ्यांना खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे. त्यांना परिस्थितीनुसार ह्या गोष्टी ते उपलब्ध करू शकत नाही आणि हा थोडासा आधार मिळाला त्यांना की त्यांच्या शिक्षणाकडे जास्तच कल वळतो. म्हणून आमच्या जिल्हा परिषद शाळा 9 नंबरचा सगळ्या स्टाफच्या वतीने, मुख्याध्यापकाच्या वतीने मी मनस्वी तुमचे आभार व्यक्त करते. आणि असं सहकार्य पुन्हा कधी आलं तर मला व्यक्त करते. मित्रमंडळ तोडदा यांच्या वतीने आम्ही हा छोटासा कार्यक्रम नियोजित केला की आम्हाला वाटलं की खूप गरजू मुलांना हे बाकी दान देण्यापेक्षा हे एकदम चांगली गोष्ट आहे की फ्युचर त्यांचं इथूनच सुरुवात आहे. हा पाया आहे. पाया जर मजबूत झाला तर मनुष्य चांगला घडतो. आणि हे आमच्याकडनं हे छोटीशी भेट आहे. धन्यवाद सर.